अखेरीस शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता वितरण किती तारखेला होणार आहे या संदर्भात नवीन 2 GR आले आहेत. तर 2,000 रुपये हप्ता का 4,000 रुपये हप्ता जमा होतील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी बांधवांना वाटत होते की ही जी योजना आहे आता सध्या बंद झाली आहे का, कारण याबद्दल कोणतेही अपडेट आले नाही. ऑक्टोबर नंतर या संदर्भात कोणतीही निधी वाटपासंदर्भात माहिती आल्या नसल्यामुळे शेतकरी बांधव नाराज होते. पण गेल्या आठवड्याभरात PM किसान सन्मान निधी योजना म्हणजेच 13 मार्च रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जे पात्र शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा लवकरच जमा होणार आहे. या संदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,794 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत नमो शेतकरी आणि दुसरा जो GR आलेला आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 4.39 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हे 16 मार्च 2026 रोजी अपडेट आलेली आहे. तर आता अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे व महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सोमवारी मंजुरी दिली आहे. तर सरकारने 8व्या हप्त्यासाठी 1,794 कोटी रुपयांची निधी वितरण मान्यता देण्यात आली आहे व शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे जे शासन निर्णय आहे प्रस्तावना मांडलेली आहे ज्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. नमोच्या 7व्या हप्त्याचे वितरण 2025च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते व 66,150 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,892 कोटी 61 लाख रुपये जमा सुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर 8वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल असे अपेक्षित होते, परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणींमुळे नमोसाठी निधी मंजूर केलेले नव्हते. त्यामुळे शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत होते. PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वितरण झाल्यानंतर राज्यभरातील शेतकरी बांधव वाटच पाहत होते की हे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील का नाही, कारण 22वा हप्ता PM किसान निधी योजनेचा जमा झाला. PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सुद्धा अपडेट दिली होती की खात्यावर आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये तुम्ही पाहू शकता राज्य शासनाची आणखीन 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात येत आहे व येथील शासन निर्णय तो मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी व राज्यस्तरावर स्थापना करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्णय तो मान्यता देण्यात आली आहे. हे जे दुसरं शासन निर्णय आले आहे ते सुद्धा त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की प्रशासकीय खर्चासाठी 4.39 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत ही माहिती देण्यात आलेली आहे. तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, आर्थिक वर्ष 2025-26 आर्थिक वर्षातील उर्वरित माहे डिसेंबर 2025 ते माहे 2026 या कालावधीकरिता ब्रह्मयंत्रणेद्वारे कार्यरत मनुष्यबळाचे मानधन अदा करण्यासाठी 4,39,93,726 इतका निधी वितरित करण्याने याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या फक्त 8वा हप्ता म्हणजेच एकूण 2,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की आता उशीर झालाच आहे तर 9वा हप्ता सुद्धा जमा केला पाहिजे आहे, कारण पाडवा सण आहे, त्यानंतर शेतकरी बांधवांच्या हक्काचे पैसे आहेत, त्यामुळे खूप वेळ झाल्यानंतर पण इथे फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या तरी फक्त आणि फक्त 2,000 रुपये जमा होणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ज्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले आहेत व ज्यांच्याकडे फार्मर ID आहे त्या लाभार्थ्यांनाच, त्या शेतकरी बांधवांनाच हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8वा हप्ता जमा होणार आहे. माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी अपडेट आहे. आता किती तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील? तर जवळजवळ 21 ते 23 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. 21 मार्च ते 23 मार्च. लाभार्थ्यांना आता टेन्शन घेऊ नका, आता GR निघालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.